मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय सारंग, काल का नाही आलास तू स्टॉपवर? मी जाम वाट पाहिली. फुरंगटून पारू म्हणाली. अगं काल दिवसभर कामाला बाहेर गेलो होतो. हा बघ आजच आलोय ना. मैत्रिणींना टाटा करीत पारू माझ्याबरोबर चालत निघाली. जेवणाचं काय? करूया काहीतरी. परवा 3 वाजेपर्यंत उपाशी राहुलात म्हणून आज चांगले बांगडे आणि झिंगे काढून ठेवले बाजूला तुझ्यासाठी. अरे वा, घरात तेल मीठ मसाला काय हाय का? तेल आणि मीठ आहे, मसाला तेवढा मात्र. ठीक आहे, वाण्याकडून गरम मसाला घ्या 2 रुपयाचा. पारू अगदी हक्काने सांगत होती. रूमवर आलो. तिच्या सानिध्यात आल्यावर तो माशांचा वास अगदी रूमवर भरून जाई. परवा ती परत गेल्यावर सुद्धा तो वास खूप वेळ टिकला होता घरात. नाहीतरी सिगारेटच्या वासाशिवाय रूमवर कुठलाच वास येत नसे. टोपलीतून खालच्या बाजूला एक प्लॅस्टिकच्या पिशवीत लपवून ठेवलेले मासे काढून तिने नीट धुवून साफसूफ केले. कालवनासाठी नारळ पण नसेलच ना? डोळे टपोरे करत मिश्किलपणे तिने विचारलं. नाही, आता मीच गोळा वाटून आणीन. माशांचे तुकडे करीत हळद मीठ लावत ती म्हणाली. पारू, तू हे चालवलेस तरी काय? म्हणजे? अगं तू इथे येऊन स्वयंपाक काय बनवत बसलेस? काहीही न बोलता ती हसली. मला आवडतं, पण घरी इतकी कामं करतेस, आता इथे आणि कशाला ग? तुम्हाला जेवण कोण करून देणार? तुला उशीर होत नाही ना? आईला सांगून आले मी. काय पण बोलत नाही मला ती. आणि परशा? बाप, केव्हा झोपला असेल? रातभर मासे पकडायला जातो ना, दिसभर झोपतो. कांदे चिरून देऊ का ग जरा? सारंग, तुम्ही काय पण करू नका. तिथे बसा फक्त. 10 मिनिटात कालवण बनवते. भातासाठी तांदूळ आहे का? मी तिला डबा दाखवला. असला तांदूळ खाता तुम्ही सफेद, लाल खायचा, मस्त लागतो. पारूने माझ्या स्वयंपाकघराचा ताबाच घेतला आणि मी विलस्पीत स्टुलावरती बसून तिच्या मोहक हालचाली निरखीत राहिलो. काय अजब आहे ही पोरगी, किती लाघवी आहे. अजितेमने मागच्या भेटीत केलेल्या तिच्या उल्लेखाने मला तर रागच आला. पीपल्स टेक एव्हरीथिंग फॉर ग्रँटेड. शिट, असल्या चांगल्या मुलीबद्दल तसं म्हणाला तो. सीमासारखी बायको असताना? नॉनसेन्स. सारंग, चला जेवण करा. एका प्लेटमध्ये भात, कोळंबीचं कालवण आणि तळलेले बांगडे, जोडीला कांदा आणि लिंबाची फोड. कमाल आहे तुझी पारू. एवढ्या वेळात इतकं सगळं कसं काय ग केलंस तू? खावा तर आधी, मग सांगा. मी नुसतेच मासे विकते का बनवते पण चांगले ते? तू पण घे ना. नाही नाही, मी नाही खाणार इथे. मला बापाला वारायचंय घरी. मी घाईघाईने त्या रुचकर जेवणावरती तुटून पडलो. माझ्या खाण्याकडे पाहत ती बसून राहिली. आणखी घ्या ना सारंग, तुमच्यासाठीच बनवलेत सगळे. फारच मस्त आहे पारू. खरंच एकदम सुगरण आहेस हो तू. नवऱ्याला खुश ठेवशील. आईला खरंच की काय? तू पण खाऊन बघ ना ग थोडंसं. नाही नाही, तुम्ही संपवा सगळे तुकडे. प्लेट रिकामी करीत ती म्हणाली. रोज असं पोटभर जेवण मिळालं तर जाडजूड होईन चांगला. रोज काय नाही जमणार, पण आज सांगून आलेली ना. म्हणजे उद्या नाही येणार? येऊ काय? फोटो तर काढत नाही तुम्ही सारंग. जरा थांब, जेवण होऊ दे. नीट सगळं सांगतो तुला. पण एक अट आहे, तुलाही माझ्यातलं खाल्लं पाहिजे. लाजत ती म्हणाली. तसा नाही करायचा सारंग, कळत नाही तुम्हाला? काहीही होत नाही. हवं तर दुसऱ्या ताटात वाढून घे. नाही नाही, तुम्ही जेवा सारंग. मी जेवायचा थांबलो. पारू, माझं ऐकणार असशील तरच जेवेन हो मी. मी हट्टाला पेटलेला पाहून पारू हसली आणि तिने 2 बांगडे, भात आणि कालवण एका प्लेटमध्ये काढून घेतलं. सारंग, एक गोष्ट सांगू का? कोणाला माहिती का? पर तुमच्यासाठी सगळं जेवण करावं वाटतं मला. तुमच्यामध्ये काहीतरी गोष्ट आहे सारंग. पारू अगदी प्रामाणिकपणाने म्हणाली. आता तू विषय काढलायस ते बरंय. पारू, मला पण तुझ्याकडे पाहिल्यावरच वाटलं की काहीतरी विलक्षण चमक आहे हो तुझ्यात. मासे विकण्याचा धंदा काही वाईट नाही. उलट पिढीचा धंदा आहे तो तुमचा. परंतु तू त्याही पलीकडे काहीतरी करू शकशील अशी मला खात्री आहे. पारू, तुझी तयारी असेल तर मी तुला ट्रेन करेन. म्हणजे सारंग?
पारू, मी तुला एक चांगली मॉडेल बनवेन. सौंदर्य तर तुला देवानेच दिलंय. उंची व फिगरही सुंदर आहे. आता गरज आहे ती फक्त शिक्षणाची. घाबरू नकोस. मी काही तुला लिहायला वाचायला शिकवणार नाही. पण चालायचं कसं, बोलायचं कसं, कॅमेऱ्यापुढे कसं उभं राहायचं, पोझेस कशा द्यायच्या, कपडे कसे वापरायचे हे सगळं मी शिकवेन तुला. जेवण सोडून पारू माझ्या बोलण्याकडे पाहतच राहिली. आईला ताणताय काय माझी? सारंग काय पण सांगू नका हो. हे सगळं मला नाही जमणार. का नाही जमणार? मी तुला फुलराणीची गोष्ट सांगेन कधीतरी. ती पण अशीच साधी रस्त्यावरची फुलं विकणारी गरीब मुलगी होती. ती राजकन्या बनली माहितीये का तुला? पण खूप मेहनत करायची तयारी मात्र पाहिजे. नाही हो सारंग, खरंच मला नाही जमणार. मी हाय अशी लहानपणापासूनच. मला आता बदलणं जमणार नाही. अहो 20 वरीच झाली मला. आता काय नवीन बदलणार त्यात? जेवण आटोपून तिने सगळी भांडी प्लेट्समध्ये घासून पुसून लख्ख केल्या. मी तोवरती व्हील्स पीत जेवण पचवीत होतो. दोघेही जण गप्प होतो. काम करताना ती हळूच माझ्याकडे पाहत होती आणि काहीतरी बोलायचं आहे तिला असं जाणवत होतं मला. टोपलीतल्या टॉवेलला हात पुसून तिने विचारलं, किती टाइम झाला सारंग? 3 वाजले पारू. मला आता जाया हवं. मग काय ठरवलंयस पारू? त्या मासिकातल्या राजकन्यांसारखं मोठी मॉडेल बनायचंय का तुला? नीट विचार कर आणि मला सांग. आणि मी नाही बोलली तर काही नाही. मला वाईट वाटेल. बस. मग काय? मग तुम्ही दुसऱ्या पोरीच्या मागे जाणार. छे, पारू वेडी आहेस का तू? मला काय पोरी शोधायची हौस नाहीये. उलट मॉडेल बनणाऱ्या पोरीच मला शोधत येतात. तू एक अशी आहेस जिच्या मागे मी लागलोय. बोल, करशील का मेहनत? मी सगळं शिकवीन हो तुला. माझ्याच उंचीची असल्यामुळे माझ्यासमोर उभी राहून माझ्या डोळ्याला डोळा भिडवीत पारूनं विचारलं, सारंग माझ्याशी लगीन कराल का? मग मी तुमचं सारं ऐकेन. रात्री 12 वाजून गेले तरी झोपलो नाहीये. दुपारी जाताना पारू एक साधा प्रश्न विचारून निघून गेली. पण त्याचं उत्तर मी अजूनही शोधतोय. डोकं फिरायची वेळ आली माझ्यावर. वाटलं होतं सीमा तरी येईल, बॉबी तरी टपकेल, कोणीतरी कंपनी म्हणून बसेल माझ्याजवळ. पण व्यर्थच. कोणीही आलं नाही. संध्याकाळी बिल्डिंगमधल्या मुलांबरोबर गल्लीत क्रिकेट खेळण्यात वेळ घालवला. 6 ते 9 बकवास पिक्चर बघितला नवरंगला. मोती महलमध्ये तंदुरी आणि पुलाव आणला. पण आता 12 वाजून गेल्यावरही टेरेसवरती बसून व्हील्स पीत चंद्र आणि चांदण्यांकडे पाहत खाटेवरती पहुडलोय. कोणीतरी जवळ हवंय बोलायला. सालं काही कामही नाहीये. हा महिना तसा थंडच गेला. तसे मागच्या असाइनमेंटचे 7-8 हजार आले एकदम. दयाल ॲड्सचं पेमेंटही येईल उद्या परवा. आणखीन 10,000. पैशाला कमी नाहीये. जो येईल तो चेक बँकेत टाकत जातो. कधी लागले तरच खर्चाला काढतो. पण जास्त कशाला लागत आहेत? खाणं पिणं, सिगारेट्स आणि कॅमेऱ्याचे रोल्स, बॅटरीज, डेव्हलपिंग सोल्युशन्स वगैरे धरून महिन्याला 3-4 हजार बास होतात. बँकेतला क्लार्क नेहमी म्हणत असतो, सेव्हिंग्ज अकाउंटला एवढी अमाऊंट का ठेवता? काय व्याज मिळतं? वर्षाला 5%च. फिक्सला टाका. पण हू केअर्स? काय करायचे आणखी इंटरेस्ट कमावून? साला आपल्याला ना कपड्या लत्त्याची हौस, ना टुरिझमची, ना नाटक सिनेमाची. पैसा लागतो तरी कशाला? पण आज प्रथमच पारूने गुगली टाकली आणि आपण क्लीन बोल्ड व्हायचंच बाकी होतो. ती विचारून गेली म्हणून. वर अपील करत राहिली असती तर आपण सपशेल आउटच झालो असतो. अगदीच क्लीन बोल्ड. बोलण्यात फार हुशार समजतो स्वतःला. पारू अगदी साधी, भोळी आहे. पण तिने बरोबर पकडलं आपल्याला. मी तुमच्या मनाप्रमाणे वागेन, पण माझ्याशी लग्न कराल तरच. बरोबर आहे तिचं. आपल्याला काय आहे? आपण कसेही राहू. पण तिचं काय? मॉडेल बनण्यासाठी ती आपल्याकडे किती दिवस येत राहील अशी. कधी ना कधीतरी तिला लग्न करायलाच हवं. म्हणून मग आपल्याशीच का नको? असा साधा विचार तिने केला. अगदीच सरळ मार्गी. छे, पण कसं शक्य आहे? 10 वर्षापूर्वी सीमानेही असंच विचारलं होतं. तेव्हा पण आपण तिला नकार दिला होता. खूप जीव टाकायची आपल्यावर. मी तिच्याशीच लग्न करणार असं जवळजवळ तिने गृहीतच धरलं होतं. सहवासाने आमच्यात एक विलक्षण ओढ निर्माण झाली होती. तसं पाहिलं तर काय होतं माझ्यात त्यावेळी? 10 वर्षांनी तरुण होतो मी. फोटोग्राफर म्हणून नुकतीच आपली करिअरला सुरुवात झाली होती. पण सीमा समंजस होती. आपण तिला नीट समजावल्यावरती तिने मान्य केलं
आणि आज तागायत ती आपली शुद्ध मैत्रीण म्हणून राहिले. किती जणी आजवर आपल्यात इंटरेस्ट होत्या, नावही आठवत नाहीत आता. पण मॉडेल पोरींपासून आपण कामानंतर दूरच असतो. इतर फोटोग्राफर मित्रही अरसिक म्हणतात आपल्याला. मॉडेल्सची शरीरं त्यांच्या हक्काची असल्यासारखी ती वापरून घेतात. मिलन, पर्सी, डॉली, शेरा, प्रियांका, एकाहून एक अशा सुंदर कितीतरी पोरी आपल्या मागे गोंडा घोळवत असतात आजही. पण त्यांतल्या कोणालाही आपण काम संपल्यावरती चहा प्यायलाही नेलं नाही कधीच. त्या पोरी पण आपल्याला आणि फ्रेंडली इंडिफरंट किंवा बोर म्हणत असतील. त्यांतल्या कोणाही बरोबर फ्रेंडशिप करायची नुसती हिंट देखील दिली असती तरी एका पायावरती कोणीही तयार झाली असती. इतकं माझं रेप्युटेशन प्रोफेशनल फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून इंडस्ट्रीमध्ये चांगलं आहे. पण पारूने लग्न करायची अटच घातल्यामुळे मी एकदमच अनपेक्षितपणे गोंधळून गेलो. आता 2च पर्याय उरतात. मी नवीन सिगारेट पेटवली. त्याआधी 5-6. किती झाल्या तोडून ह्याचा हिशोबच नाही हो. एक पर्याय म्हणजे पारूला विसरून जाणं व आपल्या असाइनमेंट्समध्ये जीव गुंतवून ठेवणं. तीही मग आपल्याला विसरून जाईल. लग्न करेल कोणा तांडेल किंवा भंडारीशी आणि संसारात पडेल. रोज वर्सोवा मार्केटला किंवा जिथे तिचं सासर असेल तिथं मासे विकेल. नवऱ्याला रात्री आपल्या महदोष तारुण्याने रिझवेल. पुढे मुलंबाळं होतील आणि मग तिची अप्रतिम फिगर सुटेल. संसारात रममाण होऊन तीही इतर कोयींसारखी त्या चक्रामध्ये तशीच फिरत राहील. दुसरा पर्याय म्हणजे आपण तिच्याशी लग्न करू. ती आपली पत्नी बनेल. समाज काय म्हणेल ही गोष्ट अलाहिदा. पण मग आपण तिला मॉडेलिंगचं ट्रेनिंग देऊ. तिला ग्रूम करू. एक टॉप मॉडेल बनवू. बस हेच तर आपलं स्वप्न आहे. छे, निर्णय घेणं फारच जड आहे. पहिला पर्याय त्यातल्या त्यात सोपा आहे. काही काळ आपल्याला तिची आठवण येत राहील. आपण प्रेमात बिमात तर नाही ना पडलो तिच्या. आणि तीही ज्या हक्काने ती आपल्या घरात वावरते, ज्या मोकळेपणाने आपल्याशी वागते, ज्या तऱ्हेने तिने आपल्याला तुमच्यासाठी जेवण बनवायला, साफसफाई करायला आवडतं असं सांगितलं, त्यावरूनच ते आपल्या प्रेमात पडले हे निश्चित. आपल्यालाही तिची ओढ नक्कीच आहे. नाहीतर एका मुलीसाठी आपण इतके बेचैन नसतो झालो. तिचं शरीर, तिचं मुलायम आणि सुडौल तारुण्य भोगायला आपण उत्सुक आहोत का? ते केवळ एक सुंदर ऑब्जेक्ट म्हणूनच. नाहीतर एखाद्या पुरुषाने आजवर हवं ते केलं असतं एकांतात, बिनदिक्कीतपणे. पण 2 वेळा ती हितं 3-3 तास आपल्या जवळ वावरत होती. तिच्या माशांच्या गंधाच्या शरीराच्या आपण कितीतरी जवळ होतो. पण आपण एकदाही तिला स्पर्श केला नाही. कदाचित म्हणूनच आपण तिला वेगळे वाटले असू. नाहीतर 10-15 दिवसांच्या ओळखीने आपल्या घरची एकूण परिस्थिती न पाहता एकदम आपल्याशी लग्न करायला तयार नसती झाली. काय करावं? करू द्यावं का तिला इतर कोणाशी लग्न? पण छे, त्या सुडौल शरीराशी मग तो हवी तशी इच्छा पुरवून घेईल. आणि मग नाही. तिचं अलौकिक सौंदर्य केवळ तिच्या नवऱ्याच्या शय्येवर सोबत करण्यासाठीच नाहीये. शी डिझर्व्ड समथिंग मोर. शी हॅज ट्रिमेंडस पोटेन्शियल. ती नक्कीच मॉडेलिंगच्या जगात खळबळ माजवून देईल. पण आपल्याकडे तरी त्या करिअरच्या आशेखेरीज काय आहे? आपण 35शीचे तर ती केवळ 20 वर्षांची. ती दिसायला अप्रतिम. आपण असे गबाळे आणि कळकट, चष्मिष्ट, दाढीवाले. तिचा बाप वर्सोव्याचा लीडर, गब्बर श्रीमंत. त्यांचं कोळीवाड्यात नीटनेटकं घर. आपण एक यहकिंचित फोटोग्राफर. आपली एकच खोली, तीही भाड्याची. पारू कोळी समाजातली तर आपण वेंगुर्ल्याचे सारस्वत. आपल्या घरच्यांचा आपल्याशी काही संबंध नाही. पारूचं अख्खं गाव नातेवाईक असल्यासारखं. भोईरांची स्वतःची होडी, भन्नाट उत्पन्न आणि आपला किरकोळ बँक बॅलन्स. आपले प्लस पॉइंट्स काय? तर कुशल फोटोग्राफर. इंडस्ट्रीत नाव चांगलं आहे. मोठमोठ्या ॲड एजन्सी आपल्याकडे कामं घेऊन स्वतः येतात. आपण जे स्कूलचे ड्रॉपआउट, डिप्लोमामधून हाकलून दिलेले. पण मग स्वतःच्या जिद्दीवरती आणि मेहनतीवरती आजपर्यंत ह्या पोझिशनवरती येऊन पोहोचलोय. आणि पारूचे प्लस पॉइंट्स? निश्चिम सौंदर्य, गडगंज श्रीमंती, अख्ख्या गावाचा लोभ, बाप गावातला दादा, स्वतःचं घर, होडी, मासे पकडायचं सामान, भरपूर कमाई. आणि मायनस पॉइंट्स? तिची गावरान भाषा, अशिक्षित, वागण्यात बोलण्यात अस्सल कोळी बाज. पण हे सगळं आपल्यावरच आहे. आपण तिला शिकवत गेलो तर तिची भाषा, चालढाल, वागणं सारं बदलता येईल आपल्याला. हो, तेवढा कॉन्फिडन्स निश्चित आहे.
नाहीतरी आपल्या डोक्यातलं तिचं वेड सहजासहजी जायचं नाही. आता मागे पाहायचं नाही. काहीही करून तिच्या घरच्यांची संमती मिळवायची आणि तिच्याशी लग्न करायचं. बिल्डिंगमधले लोक किंवा इंडस्ट्रीतले काहीही म्हणाले तरी बेहत्तर. बस, निर्णय ठरला. आता प्रथम पारूशी लग्न. पारू भोईर, पारू चंद्र हा सारंग होईल.